तर गाईस हे बघा धबधबा आणि स्वरूप काही बिलकुल थांबत नाही. हे बघा तर मी आता चालली याला घेऊन तिथं. हाय सगळ्यांना, मी प्रिया. माझ्या हे नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज आम्ही काल आलो होतो सिंदेवाईला आणि आम्ही इथेच थांबलेलो होतो. आज पण आम्ही इथेच थांबणार आहोत. तर त्याच्यामुळे आज आम्ही जाऊन येणार आहोत सोमनाथला. तिकडे जायच्या आधी माझ्या आईच्या घराचं बांधकाम चालू आहे, तर आधी तिकडे जाऊन बघणार आहोत. तर चला, बॅग वगैरे मी सोबतच घेत आहे, मग तिकडूनच जाणार सोमनाथला. चला मग. तर गाईज हे बघा मी आली घरी आणि एवढंच बांधकाम झालेलं आहे. आणि माझ्या आईचं वगैरे हे घर आहे, इकडे बांधकाम चालू आहे म्हणून ते जे तिकडे राहत आहेत ते त्यांचं स्वतःचं घर नाही, तिकडे किरायाचं घर आहे, ते किरायाने राहत आहे. आता हा घर कम्प्लीट होतपर्यंत तिकडेच राहील. आता फक्त स्लॅब झालेली आहे, ही आम्ही तुम्हाला आतमधून दाखवते. हे बघा इथे हे फक्त स्लॅब पडलेली आहे आणि हे सेंट्रिंग वगैरे तशीच ठेवलेली आहे. अजून हा हॉल आहे. अजून नंतर घर बांधल्यानंतर तर मी तुम्हाला होम टूर देणारच आहे इथलं. पण हा हॉल आहे आणि ही अशीच रूम आहे. इकडे किचन आहे. अजून खूप सारं ऑल टोटल काम अजून बाकीच आहे. अजून माहित नाही किती दिवस काम चालणार आहे. आणि किचन होती ते दाखवली होती. आणि ही आहे बेडरूम आहे. आणि इकडे आहे, इथून गल्ली आहे आणि इकडे मग परिसर आहे असाच. हे बघा बाहेर इकडे वॉशरूम वगैरे. अजून काम खूप सारा बाकी आहे. तर मग मी घर कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण दाखवणार. आणि हे बघा जे मी धोप्याच्या पानांची वडी बनवली होती ते अजून हे मोठे होतात पानं. तर गाईज मी आता जिथे उभी आहे ते आहे घराच्या मागची बाजू. आणि आता आमचं बांधकाम वगैरे बघून झालं. आता आम्ही जातो सोमनाथला, कारण आता जवळपास 2 पण वाजले आहेत आणि आम्हाला लवकर यावं पण लागणार. आता अजून वातावरण पण हे झालं आहे थोडंसं नाही का पाणी येण्यासारखं, त्याच्यामुळे आता पटकन जाणार सोमनाथला. तर चला आधी हे बघा, हे आहे हे मागचं इकडचं परिसर आहे. इथे प्लॉट वगैरे पडलेले आहेत. काही दिवसांनी इथे पण घर बांधणं चालूच होणार आहे. मग इथून पण थोडंसं चांगलंच होईल. आता सध्या वेगळंच दिसत आहे. आता चला मग आता जाऊ सोमनाथ. तर गाईज आता आम्ही निघालो सोमनाथला जाण्यासाठी. आणि मला बिलकुल माहिती नाही, आयडियाच नाही आहे की तिथे पाणी असणार आहे की नाही, कारण आता जास्त पाऊस पण पडत नाहीये, त्याच्यामुळे काही आयडिया नाहीये असणार की नाही. पण गेल्या वर्षी आम्ही गेलो तर भरपूर पाणी होता. आता बघू तिथे गेल्यानंतर माहित होईलच आहे की नाही. तर आज तुम्हाला पण दाखवते. हे बघा मूळ रोड. काहीच आम्ही सोमनाथला जात होतो आणि आम्हाला रस्त्यामध्येच नदी भेटली. हे बघा नदी. आता नदी भरली पण नाही, कारण यावर्षी जास्त पाऊस पण येत नाही ना, त्याच्यामुळे. आणि बघा तिकडे म्हशी मस्त पाण्यामध्ये थंड थंड होत. या साईडने बघा ती छान दिसतात यार. हा काहीच आम्ही सोमनाथच्या रस्त्याला लागलो. आणि माहिती आहे का तुम्हाला, सोमनाथचा रस्ता असं होऊ शकते की समोरही गाडी नाही आणि एकही मागेही गाडी नाही, गाड्याच नाही. बघा एक गाडी येत नाही आणि जात नाही. असं वाटतं का आम्ही एकटेच चाललो की काय, तिथे लोक असणार आहेत का नाही का माहित नाही, का तिथे धबधबाही चालू आहे का नाही, का पाणीच असेल नाही तर कोणीच दिसत नाही. तर पण आता तिथे बघू गेल्यानंतर आहेत किंवा नाही येत माहीतच होईल तिथे गेल्यानंतर. चला हे बघा सानसून एरिया पूर्ण. गाईज आम्ही इथे पोहोचलो आणि हे बघा पार्किंगची तिकीट वगैरे काढली. आणि आता इथे मला 1-2 अशा गाड्या दिसत आहेत. असं वाटत आहे आता थोडंसं बेटर वाटत आहे. नाही तर पहिलं असं वाटतं वेगळंच वाटत होतं काहीतरी, पण आता छान वाटतंय लोक दिसल्यानंतर. तर चला आता कसं आहे तर आतमध्ये बघू आपण. गाईज आम्ही सोमनाथ मध्ये पोहोचलो आणि आता मला थोडंसं बरं वाटतंय, का थोडंसं का जास्तच बरं वाटतंय गाड्या वगैरे बघून. हे बघा जास्त ही गर्दी नाही आहे, पण ठीक आहे, नॉर्मल आहे. आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा खूप जास्त गर्दी. आणि हे बघा शिवजीचं मंदिर, शिवजीची मूर्ती आहे इथे. आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा खूप जास्त गर्दी होती, ते पार्किंगसाठी सुद्धा जागा नव्हती. पण यावेळी थोडंसं नॉर्मलच आहे. चला आता तिकडे आतमध्ये जाऊन बघू किती पाणी आहे, किती काय आहे. तर चला. आणि स्वरूप बघा आमचा स्वरूप इकडे बघ. स्वरूप पूर्ण रेडीच आहे जासाठी. हाय का स्वरूप? या म्हणता या. चला आता आय एम सो एक्साइटेड. इथे माझ्या समोर आहे बघा शंकरजीची मूर्ती. इकडे नंदी आणि समोरच आहे मंदिर. आणि या साईडला आहे धबधबा. इथून पाणी पण दिसत आहे बघा, धबधबा दिसतंय. जास्त ही गर्दी नाहीये. आणि इकडे बघते पाणी आहे की काय. तर मागच्या वेळी इथून वगैरे खूप जास्त पाणी होता. आहे थोडाफार आहे, पण तेवढाही जास्त नाहीये, खूप जास्त नाहीये, थोडासाच आहे. स्वरूपला खेळण्यासारखं आहे फक्त तिथे. आणि बघा हरिण बघा, असं वाटतंय ना रिअलच आहे म्हणून. चला आता तिकडे जाऊ.
चप्पल आपण इथे ठेवणार आहोत का? चला ना आपल्या तिकडून. आणि हे बघा पाणी येतं इथून मुखामधून. हा एनी टाइमच येत असते का कसं? नाही, फक्त आता पाऊस येते तेव्हा चालू असते वाटतं, हो ना? फक्त पाऊस आहे तेव्हापर्यंत चालू असते, मग ते बंद होईल. पाणी पिऊ पण शकतात. हा शुद्ध पाणी आहे पूर्ण. हे बघा तिकडे लोक एन्जॉय करताय. चला आता आपण पण तिकडे जाऊ. हे काय इथे मुखातून पाणी येत आहे ना, हा स्वरूप तिथे जासाठीच कसं काय करताय, तिथेच जातो म्हणतो. आम्ही त्याला म्हणतात का तिकडे जाऊ म्हणून, तरी पण तो इथेच जासाठी हे करताय. पण इथं कसं जाऊ देणार आहे त्याला? स्वरूप तिकडे जाणार, समोर जाऊ आपण, मॉम कडेच जाणार आहोत. स्वरूप मॉम कडेच जाऊ. हे बघा कारभारी. हा हा हा, इतनी खुशी. बघा तो का करताय तू? चला तयारच नाही यायसाठी. तो तिथेच थांबतो म्हणताय तो. चाल ना जाऊ ना अरे हो तिकडे जाऊ ना. अरे बापा तिच्याच खेळायचं आहे. तर तिकडे चांगल्या ठिकाणी छान ठिकाणी. नाहीच म्हणताय तो. त्याला ते जागा आवडली वाटते, तिथेच जातो म्हणताय. पण आता तो पाण्यामध्ये जर गेला ना, तो बिलकुल बाहेर निघणार नाही. आता बघूच त्याचं कसं का होते. तर हाच स्वरूप इतका रडताय ना, का आम्ही मंदिरात जाणार होतो आधी, पण तिथे जाणं कॅन्सल केलं. आणि सर्वात आधी आता आम्ही चाललो त्याला पाण्यात बसवण्यासाठी. हा बघा तो ऐकतच नाही, रडतच आहे पाण्यात जासाठी फक्त. त्याच्यामुळे चालू. हे बघा धबधबा, जास्त काही गर्दी नाही, जास्त लोक पण नाही आहे. हे बघा इकडे तुम्हाला माहिती आहे का काही, तिथे तर चांगला व्ह्यूज दिसत आहे, पण इकडे समोर इतका छान आहे ना. हे बघा इतकं छान. आता आम्ही तिकडे स्वरूपला घेऊन जाणार आहोत. त्याचे पप्पा निघाले पण नेण्यासाठी तिकडे. बघा तिकडे नेऊन आता त्याला तिकडे बसवतील. आणि स्वरूप तर खूप जास्त एन्जॉय करणार आहे, कारण त्याला पाणी म्हटलं की झालं तो, मग त्याला दुसरं काही लागतच नाही जेव्हा तो तिथेच बसासाठी हे करते. चला आता. तर गाईस हे बघा धबधबा, आणि स्वरूप काही बिलकुल थांबत नाही. हे बघा, तर मी आता चालली याला घेऊन तिथं, आणि मी पण ओली होणार आहे आज. तेव्हा आम्ही कुठे मुक्तायला गेलो होतो तेव्हा मी ओली नाही झाली होती, पण मी आज मी ओली होणार आहे. तर चला आता डायरेक्ट तिथे आता थोड्या वेळ असंच पाहतो मी दृश्य. चला. एन्जॉय केली मी पण तिथे. आणि स्वरूप बघा आत्ताही मस्त बसून आहे त्यांच्या इकडे. बघा यांनी आपले व्हिडिओज वगैरे बघतात, आणि हा स्वरूप मस्त बसला होता. आणि त्याला माहिती आहे का तो दुसऱ्यांजवळ जास्त काही वेळ जास्त थांबू शकत नाही, म्हणून तो फळफळ करत आहे. पण मस्त बसला होता थोड्या वेळ. थोडसंच पाणी आहे, जास्त काही नाही, पण खूप मज्जा येत आहे. तो बघा स्वरूप, हे यार पाण्यामध्ये तो खूपच जास्त मस्त्या करते. पप्पाला बोलवायला आला तो य म्हणून. जा पप्पा पण जा, तुम्ही पण चालले जा. यांना माहिती नाही, यांना एन्जॉय करायला आवडतच नाही वाटते. हे कधीच कुठेच नाही एन्जॉय करत, माहित नाही. फक्त जीवनामध्ये सिरियसनेस. हे बघा त्यांना माहितीये का, फक्त काम तू कर एन्जॉय, पण मी काहीच नाही करणार. हे बघा असं काम आहे, कुठेच एन्जॉय नाही करत. यार बसले यांनी. बाप्पा मुलासाठी, फक्त मुलासाठी बसले ते, नाहीतर ते अजिबात कुठेच ओले नाही होत ते. हे बघा मस्त एन्जॉय करताय स्वरूप. हे उड्या मारून राहिलं तिथं. खूप जास्त एन्जॉय केला. तुम्ही राहा घरीच, तुम्ही कशाला विराले त्या घरीच राहा, तुम्ही फक्त बघत राहा व्हिडिओ. काही लवकर या सोमनाथला, या मस्त एन्जॉय करा यार. पावसाळ्यात तर एन्जॉय करायला मिळते, ते आपण घरी राहून हे करतो यार. या लवकर. आता आमचं झालं इथे एन्जॉय करून, आता आम्ही खाली जात आहोत. हे बघा
आम्ही तिघांनी बहुत भयंकर एन्जॉय केला आहे. तर काहीच हे बघा, आम्ही तिथे गेलो होतो, त्या तिकडे धबधबा चालू आहे, तिकडे गेलो होतो आणि तिथून आता इथे आलो. माहिती आहे का, तिथे इकडे इकडे इतके दगड आहेत आणि पाय पण घसरतात. तर फक्त एन्जॉय तर करता येते, पण फक्त एवढंच की चांगलं चालावं लागते. जर पडलं की घसरून तर झालं, फ्रॅक्चर झालं समजा आणि फिरणं बंद. त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित चालायचं जर आले तरी. पण आमचं तर झालं, आम्ही आता इकडे पण आलोत आणि बघा इथेच मंदिर पण आहे. मी आता हातातच चपला वगैरे घेतल्या, पाय वगैरे घसरतील म्हणून. आता चला इकडे जाऊ आपण. मागच्या सारखं एवढं काही जास्त पाणी वगैरे नाहीये, पण ठीक आहे. तर गाईज हे बघा मंदिर, सोमनाथ मधलं मंदिर हे बघा. इथे आहे नंदी, सुरुवातीला नंदी आहे आणि आतमध्ये आहे शिवलिंग. हे बघा, वाव किती छान ना, मस्त. मंदिर खूप छान आहे. तुम्ही पण एकदा नक्की जर आले नसणार तर. आणि हे बाहेरचं किती पण आहे बाहेर, खूप छान व्ह्यू आहे. तुम्ही एकदा नक्की या. गाईज दर्शन वगैरे केले आम्ही आणि धबधब्यामध्ये एन्जॉय पण तुम्ही बघितलेस. आणि आता आमचं झालं सगळं मस्त एन्जॉय करून. आता आम्ही गावाला जाण्यासाठी निघत आहोत, सिंदेवाईला जाण्यासाठी. चला मग आता पहिली इथे आता स्वरूपला भूकही लागली वाटते, तर आधी काहीतरी खाऊन घेऊ आणि मग निघू. चला गाईज, आम्ही आमच्या गाडीजवळ आलोत आणि आता स्वरूपचे कपडे वगैरे चेंज करून दिले. आम्ही आमचे कपडे नाही आणलेले होते आणि आमचा काही प्लॅनही नव्हता की आम्ही ओले होणार काय होणार. आता पण झालो, आता आपण गाडीवर आमचे कपडे सुकूनच जातील. आणि इथे काहीतरी खायचं प्लॅन होतं, पण इथे फक्त सगळीकडे कच्चा चिवडा आहे, दुसरं काहीच नाही. आणि आम्हाला कच्चा चिवडा खायचं नाही, त्याच्यामुळे आम्ही इथून निघत आहोत. असं विचार करत आहोत का डायरेक्ट सिंदेवाईलाच जाऊन काहीतरी खाऊ म्हणून. आता बघू, पण सध्या आता आम्ही इथून निघत आहोत. तर चला आता गाईज, आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा इतकी गर्दी होती ना का आम्हाला आमची गाडी हायवेवरच पार्क करावी लागली होती. आज बिलकुल काहीच गर्दी नव्हती, माहितीये का. म्हणजे असं जास्त गर्दी लागली तर खूप जास्त मजा येते. पण तरी पण आम्ही एन्जॉय केलो म्हणा. पण अजून तेवढं काही भरलेलं नाहीये, अजून बघू, चांगलं भरल्यानंतर एकदा येऊ अजून. पण आता निघलो आम्ही इथून, मस्त एन्जॉय वगैरे केलं, छान. सांगा इकडे मूलकडून आमचे व्हिडिओज कोण कोण बघत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गाईज, मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे जे मी बघून इतकी घाबरली ना, खूपच जास्त. बघूनच असं वाटत आहे का नको रे बाप्पा, दूरच राहावं असं वाटत आहे. तर हे बघा गाईज, हे बघा अजून पाणी येत नाहीये. तुम्ही बघितले ना सोमनाथचं कसं हाल आहे, पाणी येत नाहीये तरी पण हे हालत आहे. आणि जर पाणी आलं तर कसं होईल हे बघा, पूर्ण भीती लागणार आहे. हे बघा, बापरे बहुत भयंकर यार, सिरियसली बघ कसं पूर्ण होत आहे. जाऊ दे, इथं जास्त वेळ थांबायचं नाही. चला पटकन चला चला. मगाशी बघू म्हटली यांनी, पण मी नाही म्हटली, मला खूप जास्त भीती वाटत होती. तरी पण यांनी या साईडनं आता गाडी घेतले, जाऊ दे म्हटलं. पण तिथे जास्त वेळ थांबणं काही बरं नाहीये, मला ते बघूनच असं चक्कर आल्यासारखं वाटत होतं यार. चला म्हटलं आता. तर गाईज, आम्ही पोहोचलो आता सिंदेवाईमध्ये. आता आधी आम्ही घरी जातात आणि मग चेंज वगैरे करू आणि मग जाऊ मार्केटमध्ये. चला, तर गाईज फायनली मी पोहोचली घरी, कपडे वगैरे चेंज केले आणि त्यानंतर आमचं बाहेर जायचं प्लॅन होतं काहीतरी खाण्यासाठी. पण तो प्लॅन कॅन्सल केला कारण आम्ही खूप जास्त थकलेलो आहोत. त्याच्यामुळे असू दे म्हटलं, आता घरीच मस्त रिलॅक्स करू. आणि हा, सोमनाथला तुम्ही गेले होते का किंवा कधी जाणार आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय.